आपलं पहिलं प्रिपोजिशन आहे ऑन. आता गाईज ऑनचा यूज कसा करायचा? ऑनचा यूज वरी या अर्थाने एकदा करायचा आहे. गाईज ऑनचा यूज फक्त वरी या अर्थानेच नाही तर याचे जे यूज आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट यूज आहेत, ते सगळे यूज आपण बघणार आहोत. आता वरी या अर्थाने ऑनचा यूज कसा करायचा? वरी म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर असते, एखादी छोटी वस्तू एखाद्या मोठ्या वस्तूवर असते आणि मोठ्या वस्तूच्या सरफेसला ती छोटी वस्तू काय टच झालेली असते, त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, टेबलावर पुस्तक आहे. टेबल ही एक मोठी वस्तू आहे आणि त्याच्यावर काय ठेवलेलं आहे? पुस्तक ठेवलेलं आहे. अशा सिच्युएशनमध्ये आणि पुस्तक पूर्णपणे टेबलाच्या सरफेसला काय टच होत आहे, अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. तर आपलं सेंटेन्स काय होईल? देर इज अ बुक ऑन द टेबल. देर इज अ बुक ऑन द टेबल. किंवा ती बेडवर झोपली आहे. आता बेड हा एक मोठी वस्तू आहे आणि त्याच्या सरफेसला टच करून ती झोपली आहे ना, म्हणून आपलं सेंटेन्स होईल शी इज स्लीपिंग ऑन द बेड. शी इज स्लीपिंग ऑन द बेड. मुलगा गच्चीवर खेळत आहे. आता मुलगा गच्चीवर खेळत आहे. गच्ची हे काय आहे? मोठा सरफेस आहे आणि त्याच्यावरती मुलगा खेळत आहे, म्हणजे तो तिथे काय टच होत आहे. म्हणून द बॉय इज प्लेइंग ऑन द रूफ. द बॉय इज प्लेइंग ऑन द रूफ. क्लिअर? जसं की ऑन द चेअर, ऑन द बेंच, ऑन द ग्राउंड, अशा प्रकारे तुम्ही ऑनचा यूज करायचा आहे. कशा? एखाद्या सरफेसवर, सपाट सरफेसवर असणाऱ्या वस्तूंसाठी किंवा व्यक्तींसाठी. हे क्लिअर झालं तुम्हाला? आता तसं ऑनचा यूज अजून एका ठिकाणी करू शकता. डायरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा ऑनचा यूज केला जातो. जसं की ऑन द राईट किंवा ऑन द लेफ्ट, उजव्या बाजूला किंवा उजवीकडे किंवा डावीकडे या अर्थाने. फॉर एक्झाम्पल, तो उजवीकडे बसला होता. ही वॉज सिटिंग ऑन द राईट. ही वॉज सिटिंग ऑन द राईट. जेव्हा तुम्ही डायरेक्शन बद्दल बोलता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज अशा प्रकारे करायचा आहे. किंवा आय वॉज स्टँडिंग ऑन द लेफ्ट. आय वॉज स्टँडिंग ऑन द लेफ्ट. मी डावीकडे उभा होतो. क्लिअर झालं? आता याचा नेक्स्ट यूज बघा. जेव्हा तुम्ही डेट किंवा डे किंवा एखादं स्पेशल ऑकेजन सांगता त्याच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला ऑन संडे, ऑन मंडे, ऑन फ्रायडे, ऑन सॅटर्डे, ऑन वेडनेसडे, अशा प्रकारे तुम्हाला डेच्या पुढे सुद्धा ऑनचा यूज करायचा आहे. तसंच डेट सांगताना सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. ऑन 20th सप्टेंबर किंवा ऑन 10th मार्च, अशा प्रकारे. किंवा तो सोमवारी येईल. आता हे सेंटेन्स कसं होईल? ही विल कम ऑन मंडे. इथं सोमवारी आलं म्हणून आपण काय घेतलं? ऑन मंडे. क्लिअर झालं? तसं स्पेशल ऑकेजन्स. आता स्पेशल ऑकेजन्स म्हणजे काय? ऑन ॲनिव्हर्सरी, ऑन बर्थडे, ऑन मदर्स डे, ऑन फादर्स डे, यांच्यापूर्वी सुद्धा तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला? आता ऑनचा यूज इथंपर्यंत तुम्हाला ऑनचा यूज क्लिअर झालेला असणार आहे. आता एक लक्षात ठेवा, ऑनशीच मिळतं जुळतं अपॉन. अपॉन किंवा ऑन टू या दोन्हीचा यूज कसा करायचा बघा. आता हे जे अपॉन आणि ऑन टू आहे यांचा सुद्धा अर्थ वरीच होतो, पण यांचा यूज करण्यासाठी थोडासा रूल थोडासा चेंज होतो. जेव्हा एखादी मूवेबल थिंग्स, जिथे मुवमेंट होतात, मुवमेंट होऊन एखादी वस्तू एखाद्या वस्तूवर ठेवली जाते, त्यावेळेस तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा ऑन टू किंवा अपॉनचा यूज करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कसं? जसं की एखाद्या वेळेस जर एखादी हायर पोझिशन असेल, म्हणजे जास्त उंचीच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ऑनच्या जागी अपॉनचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, तो घोड्यावर बसला आहे. आता तो घोड्यावर बसला आहे. तो घोड्यावर बसला आहे म्हणजे काय? तो घोड्यावर बसण्यासाठी तो चढला असणार आहे पहिले आणि तो चढून घोड्यावर जाऊन बसतो आणि घोडा हा उंच असतो. अशा ठिकाणी तुम्हाला अपॉनचा तुम्ही तिथे यूज करू शकता. कसं? ही इज सिटिंग अपॉन द हॉर्स. ही इज सिटिंग अपॉन द हॉर्स. इथे ऑनचा यूज न करता तुम्ही अपॉनचा यूज करायचा आहे, कारण इथे मूवमेंट झालेली आहे. आता त्याने घोड्यावरनं उडी मारली. आता हे सेंटेन्स आहे. आता इथे बघा काय होईल? ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स म्हणजे काय केलं त्याने?
घोड्यावरनं उडी मारली, इथे पण तुम्हाला वरी हा शब्द आलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅम इथे ऑन द हॉर्स असं घेता येईल. नाही, इथे तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा यूज करायचा आहे. कारण काय, जिथे मुवमेंट होऊन तो एखाद्या सरफेसवर जातात किंवा एखाद्या सरफेसवर एखादी वस्तू येते, त्या ठिकाणी तुम्हाला ऑन टू यूज करायचा आहे. आता इथे काय केलं, त्याने जंप केली, म्हणजे जंप करण्यासाठी तो पहिले उभा टाकला, तिथून एक मुवमेंट झाली आणि तो मुवमेंट घेऊन आणि त्या मुवमेंट थ्रू तो जमिनीवर आला. तर जंप केली म्हणजे तो खाली जमिनीवरती आला, ऑन. म्हणून अशा ठिकाणी तुम्हाला ऑन टूचा यूज करायचा आहे. क्लिअर? ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स. ही जम्प्ड ऑन टू द हॉर्स म्हणजे त्याने घोड्यावरनं उडी मारली. अशा मुवमेंटच्या ठिकाणी ऑन टू किंवा अप टूचा यूज करा. अदरवाईज जर एखादी वस्तू एखाद्या सरफेसवर ठेवली असेल, जनरली फक्त ठेवली असं सांगितलं असेल, त्यावेळेस सिम्पली तुम्हाला ऑनचा यूज करायचा आहे. हे क्लिअर झालं? ऑनचा यूज कशासाठी करणार? वरी या अर्थाने, डिरेक्शन सांगण्यासाठी, डेट, डेज किंवा स्पेशल ऑकेजन्स सांगण्यासाठी, किंवा एखाद्या सरफेसवरून एखाद्या सरफेसवर एखादी वस्तू मुवमेंट थ्रू जात असेल किंवा मुवमेंटने गेलेली असेल किंवा मुवमेंट होऊन गेलेली असेल, अशा टायमाला तुम्हाला ऑन टू किंवा अप टूचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? नेक्स्ट आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? याचा सुद्धा अर्थ वरी होतो, पण हे यूज करण्यासाठी याचे वेगळे रूल्स आहेत. आता वेगळे रूल्स म्हणजे काय बघा. एकदम आपल्या वर, एकदम आपल्या डोक्यावर किंवा एकदम आपल्या वर जेव्हा असं तुम्हाला म्हणायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हणायचं असेल की माझ्या डोक्यावर फॅन आहे, तो फॅन एकदम बरोबर तुमच्या डोक्याच्या वरी आहे, इकडे नाही किंवा इकडेही नाही, एकदम डोक्याच्या वरी, त्या ठिकाणी तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. मग आपलं सेंटेन्स काय होईल? देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड. देअर इज अ फॅन ओव्हर माय हेड म्हणजे फॅन माझ्या डोक्याच्या वरी आहे, एकदम डोक्याच्या वरी. आय जम्प्ड ओव्हर द रोप. आय जम्प्ड ओव्हर द रोप. मी दोरीवरनं उडी मारली. मी काय केली? दोरीवरनं उडी मारली. दोरीवरनं उडी मारली म्हणजे त्या दोरीला पूर्णपणे ओलांडून गेले. जिथे मुवमेंट होऊन आपण एखाद्या वस्तूच्या वरून जातो, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर. देअर इज अ ब्रिज ओव्हर द रिव्हर म्हणजे नदीवर काय आहे? पूल आहे, एकदम वरती नदीवर. आता अशा दोन्ही सिच्युएशनमध्ये तुम्ही ओव्हरचा यूज करू शकणार आहात. आता तिसरी सिच्युएशन बघा. पुट युअर हँड्स ओव्हर युअर आईज. पुट युअर हँड्स ओव्हर युअर आईज म्हणजे डोळ्यावरती हात ठेवा, म्हणजे तुमच्या डोळ्याला पूर्णपणे काय हाताने कव्हर करून घ्या असं म्हणतात. ज्या वेळेस एखादी वस्तू तुम्ही पूर्णपणे कव्हर करा म्हणता, झाकून, मग कशाही प्रकारे, अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. यूज करू शकता. पुट दिस लीड ओव्हर द पॅन. पुट दिस लीड ओव्हर द पॅन म्हणजे हे झाकण त्या पॅनवर झाक, म्हणजे पूर्णपणे कव्हर करून घे. क्लिअर? आता इथे मी ओव्हर युअर आईज घेतला आहे. तुम्ही तसेच तुमचं जर कान झाक म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्ही ओव्हरचाच यूज करायचा आहे. क्लिअर झालं तुम्हाला ओव्हरचे यूज? मुवमेंट थ्रू जर तुम्ही एखाद्या वस्तूच्या वरून जात असाल, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. तसंच जर एखादी वस्तू एक्झॅक्टली तुमच्या डोक्याच्या वरी आहे किंवा तुमच्या वरी आहे असं म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. बरोबर? आणि एखादी वस्तू कव्हर कर असं म्हणायचं आहे, तिथे सुद्धा तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा आहे. पूर्णपणे कव्हर कर असं म्हणायचं आहे तेव्हा. क्लिअर झालं तुम्हाला ओव्हर? आता अबव. नेक्स्ट आहे आपलं अबव. अबवचा सुद्धा यूज आपण वर या अर्थानेच करतो, पण इथे थोडी सिच्युएशन वेगळी आहे. आता इथली सिच्युएशन बघा. एखादी वस्तू आपल्या वरी तर आहे, बरोबर, पण ती वस्तू एक्झॅक्टली वरी न राहता आपल्या वरी आहे, फक्त वरी, ते इकडेही असू शकते, इकडेही असू शकते किंवा इकडेही असू शकते. अशा वेळेस तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. आपण ओव्हरमध्ये काय बघितलं? एक्झॅक्टली वरी, एकदम आपल्या डोक्याच्या वरी किंवा एकदम आपल्या वरी असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला किंवा एकदम एखाद्या वस्तूच्या वरी एखादी वस्तू आहे, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ओव्हरचा यूज करायचा आहे. पण सिम्पली तुम्हाला जर म्हणायचं असेल की एखादी वस्तू वरी आहे, ती इकडेही असेल, इकडेही असेल किंवा इकडेही असेल, त्या ठिकाणी तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता याचं एक्झाम्पल बघा.
आता फॅन माझ्या डोक्यावर आहे, आपण म्हणतो की फॅन माझ्या डोक्यावर आहे, पण तुम्ही हे इथे आता इथे तुम्ही सांगितलं नाही की एकदम माझ्या डोक्याच्या वरी आहे, फक्त वरी आहे, माझ्या डोक्यावर आहे, म्हणजे तो इकडे असू शकतो किंवा इकडे असू शकतो. आता इथे तुम्ही अबवचा यूज करायचा आहे अशा सिच्युएशनमध्ये. देअर इज अ फॅन अबव माय हेड. देअर इज अ फॅन अबव माय हेड. आता तुम्ही म्हणाल मॅम आम्हाला हे कसं समजणार? गाईज, जसे आपण सेंटेन्स बोलतो, आपल्याला सेंटेन्स बोलताना आपल्याला लक्षात येतं की बाबा हे सेंटेन्स कुण्या सिच्युएशन थ्रू बोललं जात आहे किंवा कुण्या सिच्युएशनसाठी बोललं जात आहे. तशी सिच्युएशन लक्षात घेऊन तुम्हाला ओव्हर आणि अबवचा यूज करायचा आहे. जर पुढे म्हणणारा व्यक्ती जर एकदम माझ्या डोक्याच्या वरी आहे असं म्हणत असेल तर तिथे ओव्हरचा यूज करा, आणि फक्त वरी आहे ते इकडे असेल इकडे असेल अशा ठिकाणी तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता तसंच बघा, एखाद्या लिस्टमध्ये माझं नाव वरी आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज अबव युअर नेम. माय नेम इज अबव युअर नेम म्हणजे माझं नाव तुझ्या नावाच्या वरी आहे, किंवा तुम्हाला माझं नाव तुझ्या नावाच्या वरी, लिस्टमध्ये माझं नाव तुझ्या नावाच्या वरी आहे असं म्हणायचं असेल तर सिंपल म्हणा, माय नेम इज अबव युअर नेम इन द लिस्ट. क्लिअर? तसंच किंवा अशा वस्तू जसं की ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्यांना की आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही, फक्त त्यांना फील करू शकतो, अशा ॲब्स्ट्रॅक्ट नाउन सोबत सुद्धा तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट नाउन कोणते? जसं की लव आहे, ऑनेस्टी आहे किंवा काइंडनेस आहे, ज्या की आपण फक्त फील करतो, असे जे नाउन्स असतात त्यांच्या अगोदर तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. आता याचे फॉर एक्झाम्पल बघा, पैसा प्रेमाच्या वरी आहे. तुम्ही काय म्हणताय? पैसा प्रेमाच्या वरी आहे. मनी इज अबव लव. मनी इज अबव लव. लव आपण काय करू शकतो? फक्त फील करू शकतो, त्याला टच करू शकत नाही, बघू शकत नाही, काहीच नाही, फक्त त्याला फील करता येतं. किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, ऑनेस्टी इज अबव द मनी. ऑनेस्टी इज अबव द मनी म्हणजे प्रामाणिकपणा हा पैशाच्या वरी आहे. प्रामाणिकपणा कोणाला बघता येतो का किंवा कोणी टच करू शकतो का? नाही. हे सगळे काय आहेत? ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत. यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला अबवचा यूज करायचा आहे. क्लिअर? आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो माझ्या वरी राहतो, तो माझ्या वरी राहतो किंवा वरल्या मजल्यावर राहतो, त्यावेळेस सुद्धा तुम्ही तिथे अबवचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, ती माझ्या फ्लॅटच्या वर राहत होती. सी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. सी वॉज लिव्हिंग अबव माय फ्लॅट. आता इथे बघा, तुम्ही जर म्हणलं असेल की ती माझ्या एकदम एक्झॅक्ट वरच्या फ्लॅटमध्ये राहत होती, तिथे तुम्हाला ओव्हरचा यूज करायचा असतो. क्लिअर? आणि तुम्ही आता सिंपल सांगता की ती माझ्या वरच्या फ्लोअरवर राहत होती. वरच्या फ्लोअरवर ती इकडेही राहत असेल, इकडेही राहत असेल किंवा समोरही राहत असेल, पण तुम्ही एक्झॅक्ट तुमच्या वरी असं म्हणत नाही, फक्त वरचा फ्लोअर बद्दल बोलताय, अशा ठिकाणी अबवचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? मला वाटतं तुम्हाला ओव्हर आणि अबव याच्यामधला खूप चांगल्या प्रकारे फरक आता तुम्हाला कळलेला असणार आहेत, आणि तुम्ही आता हे यूज करताना किंवा अशी जर सेंटेन्स तुम्हाला बनवावी लागली डेली यूजमध्ये तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे बनवू शकणार आहात. क्लिअर? आता नेक्स्ट आहे आपलं अप. अप म्हणजे सुद्धा वरी, पण अप हे सिम्पली वर म्हणण्यासाठी तुम्हाला अपचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. अप ज्यावेळेस यूज कराल तुम्हाला हे लक्षात येईल, खूप इझी आहे, याच्यात जास्ती काही रूल्स नाही आहेत. बलून इज गोईंग अप. बलून इज गोईंग अप म्हणजे फुगा काय? वर जात आहे, सिंपल वर जात आहे. गो अप. गो अप म्हणजे वर जा किंवा गो अप स्टेअर. गो अप स्टेअर म्हणजे सीडीने वर जा. अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळेस वर असं म्हणायचं असेल त्यावेळेस तुम्हाला अपचा सिम्पली यूज करायचा आहे. अजून एक, जर अपचा यूज तुम्हाला जर किमती वाढत असतील अशा ठिकाणी सुद्धा अपचा यूज करू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल, प्राइसेस आर रायझिंग अप. प्राइसेस आर रायझिंग अप म्हणजे किमती काय करत आहेत? वाढत आहेत. अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला अपचा यूज करायचा आहे. आय होप तुम्हाला अप सुद्धा समजलेला असणार आहे, बरोबर? नेक्स्ट आहे आपलं फॉर. आता फॉरचा यूज कसा करायचा? फॉर आपण नेहमी सेंटेन्समध्ये येत असतं आणि आपल्याला नेहमी त्याचा यूज करावा लागतो, पण बऱ्याचदा आपण कन्फ्यूज होतो. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होणार नाही हे मात्र नक्की. आता फॉरचा यूज, पहिला यूज काय आहे? च्यासाठी, या अर्थाने तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. ते कोणत्याही पर्पजने असेल, फॉर स्टडी, फॉर मनी, फॉर बुक किंवा फॉर
फॉर जॉब, एनिथिंग. क्लिअर? एक्झाम्पल बघा, मी इथे पैशासाठी आले. आय केम हिअर फॉर मनी. आय केम हिअर फॉर मनी. किंवा आता तुम्हाला हा जो यूज आहे हा क्लिअर झाला. आता ह्याचा दुसरा यूज बघा. एखाद्या वस्तूच्या बदल्यात जर तुम्ही एखादी वस्तू घेत असाल, एखादी वस्तू देऊन एखादी वस्तू जर तुम्ही घेत असताल, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. म्हणजे फॉर एक्सचेंज सारखं जवळपास. आता समजा तुम्ही एखादी पेन घेताय, तुम्ही पेन दुकानदाराकडून जेव्हा घेता त्यावेळेस त्याला काहीतरी पैसे देता आणि मग तुम्ही पेन घेता. अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा, मी 10 रुपयांना पेन विकत घेतला. आता हे सेंटेन्स आहे. आता हे सेंटेन्स कसं होईल बघा. आय बॉट अ पेन फॉर ₹10. आय बॉट अ पेन फॉर ₹10. एखादी वस्तू देऊन तुम्ही एखादी वस्तू घेतली, म्हणून इथे तुम्ही फॉरचा यूज केला. क्लिअर? किंवा अजून एक एक्झाम्पल बघा, मी 500 रुपयाचं पुस्तक घेतलं. सेम, आय बॉट अ बुक फॉर ₹500. झालं. आता नेक्स्ट फॉरचा यूज बघा. निश्चित वेळ किंवा टाइम ड्युरेशन सांगण्यासाठी किंवा चालू पूर्ण काळ जेव्हा आपण सांगत असतो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. आता टाइम ड्युरेशन सांगण्यासाठी कसा बघा. फॉर 2 सेकंड्स, फॉर 2 सेकंड्स, फॉर 2 मिनिट्स, फॉर 2 डेज, फॉर 2 वीक्स, फॉर 2 मंथ्स, फॉर 2 इयर्स. अशा प्रकारे. किंवा फॉर अ लॉंग, किंवा फॉर अ वाईल, किंवा फॉर मेनी डेज, फॉर मेनी आवर्स, फॉर मेनी वीक्स. अशा प्रकारे तुम्हाला फॉरचा यूज करायचा आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही चालू पूर्ण काळात करता त्यावेळेस कसा करता बघा. जसं की एक्झाम्पल बघा, मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. आता 2 तासापासून एखादी क्रिया चालू झाली आणि अजून ती चालू आहे असं जेव्हा सांगायचं असतं आणि आपण टाइम ड्युरेशन तिथे क्लिअर केलेलं आहे 2 तासापासून, अशा ठिकाणी फॉरचा यूज करायचा आहे. आपलं सेंटेन्स होईल, आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. क्लिअर झाला फॉरचा यूज. आय होप तुम्हाला आता फॉर कधीही तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही जेव्हा तुम्ही सेंटेन्समध्ये फॉर यूज कराल. क्लिअर? नेक्स्ट आता बिफोर म्हणजे काय. च्या अगोदर, च्या पहिले किंवा च्या आधी अशा सगळ्या अर्थाने बिफोरचा यूज करायचा आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, बिफोर 3 o'clock. बिफोर 3 o'clock म्हणजे 3 वाजण्यापूर्वी किंवा 3च्या आधी किंवा 3च्या अगोदर. बिफोर इव्हनिंग. बिफोर इव्हनिंग म्हणजे संध्याकाळच्या आधी किंवा संध्याकाळच्या अगोदर. अशा प्रकारे. बिफोर मी माझ्या अगोदर. फॉर आय विल कम बिफोर यू लिव्ह. आय विल कम बिफोर यू लिव्ह. तू जाण्यापूर्वी मी येईन. तू जाण्यापूर्वी मी येईन म्हणजे तुझ्या जाण्याच्या आधी काय तिथे मी असेल. ह्या एक अर्थ बिफोरचा यूज करतो. आता ह्याचा नेक्स्ट यूज बघा. तुम्ही इन फ्रंट ऑफ, हे तर तुम्ही ऐकलं असेल. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय. समोर. इन फ्रंट ऑफच्या ऐवजी इन्स्टेड ऑफ इन फ्रंट ऑफ सुद्धा तुम्ही बिफोरचा यूज करू शकता. एक्झाम्पल बघा, ही वॉज सिटिंग बिफोर मी. ही वॉज सिटिंग बिफोर मी म्हणजे तो माझ्या समोर बसला आहे. आता तिथे मी बिफोर घेतलं, इथेच तुम्ही इन फ्रंट ऑफ सुद्धा घेऊ शकता. क्लिअर झालं बिफोरचा यूज. नेक्स्ट आहे आफ्टर. एक्झॅक्टली आता जसं बिफोरचा आपण यूज बघितला त्याच्या एकदम अपोजिट याचा यूज आहे. बिफोर म्हणजे काय, अगोदर. तसंच आफ्टर म्हणजे काय, नंतर या अर्थाने. आफ्टर इव्हनिंग, आफ्टर 2 o'clock, आफ्टर मी अशा प्रकारे याचा यूज करायचा आहे तुम्हाला. आय विल मीट यू आफ्टर 10. आय विल मीट यू आफ्टर 10. मी तुला 10 नंतर भेटेन. जेव्हा नंतर म्हणायचं असतं त्यावेळेस आफ्टरचा यूज करा. ज्यावेळेस अगोदर म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला बिफोरचा यूज करा. कोणाच्या तरी तुम्ही मागे पडलात हे सांगण्यासाठी सुद्धा तुम्हाला आफ्टरचा यूज करता येईल. आफ्टरचा यूज तुम्हाला करता येईल. तुम्हाला कळलं बिफोर आणि आफ्टरचा यूज सुद्धा आता तुम्हाला लक्षात आलेला असेल. जो बिफोरचा यूज आहे त्याच्या एकदम अपोजिट यूज तुम्हाला आफ्टरचा करायचा आहे. क्लिअर झालं. अंडर. आता अंडरचा यूज तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये करू शकता बघा. अंडरचा यूज तुम्हाला खाली याच अर्थाने करायचा आहे. पण कंडिशन काय आहे, पहिली कंडिशन बघा, नॉट फुल्ली कवर्ड म्हणजे
एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती एखाद्या वस्तूच्या खाली तर आहे, बरोबर, पण ती पूर्ण काय कवर्ड नाहीये, पूर्ण कवर्ड पण नाहीये आणि ती त्या वस्तूला टच पण होत नाहीये. अशा कंडिशनमध्ये तुम्हाला अंडरचा यूज करायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा, हे एक झाड आहे आणि ह्या झाडाखाली एक मुलगी आहे. ही मुलगी ह्या झाडाखाली बसलेली आहे, पण हे झाड पूर्णपणे ह्या मुलीला कवर्ड आहे का? नाही. चारी बाजूने कवर्ड नाहीये. फक्त ते वरच्या बाजूला तिला काय करते, शेल्टर देत आहे. आणि बघा तुम्ही, झाड आणि मुलगी याच्यामध्ये अंतर पण भरपूर आहे. मुलगी त्या झाडाला टच करत नाही किंवा झाड पण त्या मुलीला टच करत नाही. अशा कंडिशनमध्ये अंडरचा यूज करायचा आहे. क्लिअर? याचे एक्झाम्पल बघा. मुलगा झाडाखाली बसला आहे. द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. द बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. ट्री त्याला टच नाही करत आहे. माझी बॅग टेबलाखाली आहे. आता तुम्ही बॅग टेबलाखाली ठेवली आहे, पण ती बॅग टेबलाला टच होते का? नाही. माय बॅग इज अंडर द टेबल. माय बॅग इज अंडर द टेबल. आणि विशेष म्हणजे फुल्ली कवर्ड पण नाहीये. क्लिअर? राम पलंगाखाली लपला आहे. राम इज हिडन अंडर द बेड. राम इज हिडन अंडर द बेड. मुलं पुलाखाली उभी होती. द चिल्ड्रन वर स्टँडिंग अंडर द ब्रिज. द चिल्ड्रन वर स्टँडिंग अंडर द ब्रिज. क्लिअर झालं तुम्हाला आता हे अंडर? पहिली कंडिशन तुम्हाला क्लिअर झाली. आता सेकंड कंडिशन बघा. सेकंड कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला खाली या मिनिंगनेच तुम्हाला याचा यूज करायचा आहे. पण कसं खाली? एज न कमी. खाली पण कसं? कमी. म्हणजे कसं कमी? एज न कमी किंवा पोझिशन न तुम्ही कमी आहेत, या अर्थाने तुम्हाला याचा यूज करायचा आहे. आता याचे एक्झाम्पल बघा. हे मुलं 10 वर्षापेक्षा कमी आहेत. बऱ्याचदा तुम्ही असं सेंटेन्स ऐकलेली सुद्धा असतील. सेंटेन्स काय होईल आपलं? आता इथे काय बोलले? 10 वर्षापेक्षा कमी असतील. म्हणजे वर्षापेक्षा कमी असतील म्हणजे ते वयानं कमी आहेत, बरोबर? म्हणून इथे सुद्धा तुम्ही अंडरचा यूज करायचा आहे. दी चिल्ड्रन्स आर अंडर 10. दी चिल्ड्रन्स आर अंडर 10. किंवा 18 वर्षाखालील असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं. 18 वर्षाखालील. सिंपल छोटंसं सेंटेन्स आहे. अंडर 18. अंडर 18 म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी. तुझ्या खाली किती लोक काम करतात? आता इथे काय म्हणताय? तुझ्या खाली किती लोक काम करतायत. खाली म्हणजे एकदम खाली नाही, की पोझिशनमध्ये, म्हणजे तू किती, तुझी पोझिशन कोणती आहे आणि तुझ्या पोझिशनच्या खाली किती लोक काम करतात. सिंपल. हाऊ मेनी पीपल वर्क अंडर यू. हाऊ मेनी पीपल वर्क अंडर यू. म्हणजे इथे पोझिशनच्या अर्थाने आपण इथे यूज केलेला आहे. क्लिअर झालं तुम्हाला अंडरचा यूज कसा करायचा ते? नेक्स्ट आहे बिलो. बिलो म्हणजे सुद्धा खालीच, पण याची कंडिशन्स वेगळे आहेत. पहिलं कंडिशन बघा. एखाद्या लिस्टमध्ये तुझं नाव खाली आहे किंवा तुझा नंबर खाली आहे असं म्हणायचं असेल, त्यावेळेस तुम्हाला तिथे बिलोचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल. त्याचं नाव माझ्या नावाच्या खाली आहे. हिज नेम इज बिलो माय नेम. हिज नेम इज बिलो माय नेम. गाईज, जर तुम्ही 5th व्हिडिओ नसेल बघितला तो नक्की बघा. तिथे वरी या अर्थाने आपण सगळे प्रिपोजिशन्स बघितले आहेत, जेणेकरून तुम्हाला तो व्हिडिओ जेव्हा बघाल त्यावेळेस तुम्हाला आपण खाली या अर्थाने इथे बरेच प्रिपोजिशन बघत आहोत, दोन्हीमधला फरक चांगल्या प्रकारे लक्षात येईल आणि प्रिपोजिशन चांगल्या प्रकारे लक्षात राहतील. नेक्स्ट, याचा सेकंड यूज बघा. अशा वस्तूच्या खाली की ज्याला तुम्ही टच करू शकत नाही. म्हणजे अशा वस्तूच्या खाली ज्याला की तुम्ही टच करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल अबस्ट्रॅक्ट नाउन. आता अबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? आता जसं की अबस्ट्रॅक्ट नाउन असतात त्यांना आपण टच करू शकत नाही किंवा बघू शकत नाही, त्यांना फक्त फील करू शकतो. अशा वस्तूच्या खाली ज्यावेळेस तुम्हाला म्हणायचं असतं तिथे सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, पैसा प्रेमाच्या खाली आहे. मनी इज बिलो लव. मनी इज बिलो लव. आपण प्रेमाला टच करू शकतो का? नाही. किंवा त्याला बघू शकतो का? नाही. त्याला फक्त काय करू शकतो आपण? फील करू शकतो. असे अबस्ट्रॅक्ट नाउन. आता ही झाली आपली सेकंड कंडिशन. आता थर्ड कंडिशन बघा. एखाद्या स्तराच्या खाली, आपला एखाद्या स्तराच्या खाली जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता खाली या अर्थाने.
किंवा आपल्या बॉडी पार्ट आपल्या बॉडी पार्ट विषयी बोलताना सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता. एक्झाम्पल बघा, त्याचं बोट पाण्याखाली आहे. आता त्याचं बोट पाण्याखाली आहे, एक तर हा आपला आहे बॉडी पार्ट पहिला. सेकंड काय आहे, पाणी आहे. पाणी हा एक स्तर आहे आणि त्याच्या खाली तुम्ही तुमचं बोट आहे म्हणता. बऱ्याचदा आपण जगमध्ये पाणी घेतो आणि त्याच्यात बोट घालतो, म्हणजे ते आपलं बोट त्या पाण्याच्या खाली जातं, अशी कंडिशन. सेंटेन्स काय होईल, हिज फिंगर इज बिलो वॉटर. हिज फिंगर इज बिलो वॉटर, एखाद्या स्तराच्या खाली. क्लिअर. आता नेक्स्ट कंडिशन बघा, जेव्हा तुम्हाला लेंथ, हाईट किंवा वेट यामध्ये खाली किंवा कमी असं म्हणायचं असेल, त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करू शकता. एक्झाम्पल, याची लांबी 5 फुटापेक्षा कमी आहे. आता इथे आपण लेंथ बद्दल बोलत आहोत, बरोबर. सेंटेन्स होईल, लेंथ ऑफ धिस इज बिलो 5 फीट. लेंथ ऑफ धिस इज बिलो 5. क्लिअर झालं. तो 5 फुटापेक्षा कमी आहे. ही इज बिलो 5 फीट. ही इज बिलो 5 फीट. रामच्या नाकाखाली डाग आहे. आता मी सांगितलं बॉडी पार्ट विषयी जर खाली या अर्थाने बोलायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्ही बिलोचा यूज करायचा आहे. सेम. बनवा मग सेंटेन्स, राम हॅज स्कार बिलो हिज नोज. राम हॅज स्कार बिलो हिज नोज. क्लिअर झालं. बिलो, अंडर आणि बिलो क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे बिनीथ किंवा अंडरनीथ. बिनीथ किंवा अंडरनीथ. आता याच्या कंडिशन बघा, बिनीथ किंवा अंडरनीथ एखाद्या वस्तूच्या खाली पण पूर्णपणे टच होईल या कंडिशनमध्ये तुम्हाला बिनीथ आणि अंडरनीथ या दोन्हीपैकी एकाचा यूज करायचा आहे. एखाद्या वस्तूच्या खाली पण आहे पण पूर्णपणे टच झालेली कंडिशन. आता तुम्ही म्हणाल कसं, फॉर एक्झाम्पल एक बुक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पेन ठेवली आणि बुक बंद केली, अशा कंडिशनमध्ये द पेन इज बिनीथ द बुक किंवा अंडरनीथ द बुक असं होईल हे सेंटेन्स. कारण बुकनं पूर्णपणे त्या पेनला काय केलं आहे, कव्हर आहे आणि जी ती पेन आहे ती पूर्णपणे बुकच्या मध्ये आहे, अशी कंडिशन. एक्झाम्पल बघा, माझी रूम तुझ्या रूमच्या खाली आहे. माझी रूम तुझ्या रूमच्या खाली आहे. आता माझी रूम आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट खाली, त्याच्या खाली तुझी रूम आहे. म्हणजे माझ्या रूमनं तुझ्या रूमला पूर्णपणे काय केलेलं आहे, टच केलेला आहे. कारण हा फ्लोर एकच आहे, त्याच्या खाली तुझी रूम आहे, बरोबर. अशा कंडिशनमध्ये सुद्धा माय रूम इज बिनीथ युअर रूम. माय रूम इज बिनीथ युअर रूम किंवा माय रूम इज अंडरनीथ युअर रूम. क्लिअर. पैसा उशीखाली आहे. मनी इज बिनीथ द पिलो. मनी इज बिनीथ द पिलो, कारण पिलोनं पैशाला पूर्णपणे टच केलेला आहे, अशी कंडिशन. क्लिअर झालं तुम्हाला. बिलो, आता अंडर आणि बिनीथ याच्यामधला तुम्हाला चांगल्या प्रकारे डिफरन्स लक्षात आलेला असणार आहे. नेक्स्ट आहे आपलं डाऊन. याचा सुद्धा यूज सेम खाली या अर्थाने करतात, पण कसा, खाली जसं की आपण अपचा यूज केला डे 5च्या व्हिडिओमध्ये, आपण अपचा यूज बघितला वरी या अर्थाने. सेम त्याच्या अपोजिट तुम्हाला डाऊनचा यूज करायचा आहे खाली या अर्थाने. म्हणजे खालच्या दिशेने जे काही मुवमेंट्स होतात त्या अर्थाने डाऊनचा यूज करायचा आहे. क्लिअर. तुम्ही तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या दोन्हीमध्ये कम्पेअर करू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगलं रेकग्नाइज होईल आणि लक्षात राहील. आता बघा, एक्झाम्पल, खाली ये, कम डाऊन. खालच्या दिशेने मुवमेंट्स होते, खाली ये म्हणताय, कम डाऊन. पाण्याचा स्तर खाली जात आहे, कारण पाण्याचा स्तर जो आहे तो खाली जात आहे, म्हणजे खालच्या दिशेने मुवमेंट्स होत आहे. वॉटर लेवल इज गोइंग डाऊन. वॉटर लेवल इज गोइंग डाऊन. आता किमती कमी होत आहेत. सिंपल, प्राइसेस आर गोइंग डाऊन. प्राइसेस आर गोइंग डाऊन. आता बऱ्याचदा आपण म्हणतो खाली बघू नकोस. डोंट लुक डाऊन. डोंट लुक डाऊन. किंवा बऱ्याचदा एखाद्या वस्तूमध्ये, वहीमध्ये लिहून घे या अर्थाने सुद्धा तुम्ही डाऊनचा यूज करू शकता. हे लिही असं जेव्हा म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये कसं लिहितो, राईट इट डाऊन. राईट इट डाऊन म्हणजे हे लिहून घे. क्लिअर झालं डाऊन. आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ 5th व्हिडिओ आणि हा व्हिडिओमध्ये कम्पेअर कराल तेव्हा डाऊन आणि अप हे सुद्धा कम्पेअर करा, जेणेकरून तुम्हाला खाली आणि वरी यासाठी कोणतं प्रिपोजिशन एक्झॅक्टली यूज करायचं ते लक्षात येईल.
आता आपलं नेक्स्ट आहे इन. इन हे सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं प्रिपोजिशन्स आहे, त्याच्यामुळं खूप लक्ष देऊन बघा. याचे खूप वेगवेगळे यूज आहेत. पूर्णपणे मी चांगल्या प्रकारे होईल तेवढं डिटेलमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही प्रिपोजिशनचा व्हिडिओ बघावा लागणार नाही, तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता इन यूज करायचं कंडिशन्स बघा. पहिली कंडिशन काय आहे? वेळेसोबत, विथ टाइम. कसं? इन 1 डे, in 1 hour, in 2 hour, in 2019, in 1 month, in 1 week, in summer, in winter, in rainy season. इथे सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग यांच्यासोबत सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. इन मार्च, इन जून, इन डिसेंबर महिन्यासोबत सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. क्लिअर झालं? हे तुम्हाला पाठ करायचं आहे आणि चांगलं लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगलं समजेल. पण तुम्ही बघितलं असेल, आपण ज्या वेळेस संडे मंडे म्हणतो तिथे आपण ऑनचा यूज केलेला आहे. ऑन संडे, ऑन मंडे. पण ज्यावेळेस आपण मंथबद्दल बोलतो तेव्हा काय यूज करायचं आहे? इन मार्च, इन जून, इन डिसेंबर. क्लिअर? आता सेकंड कंडिशन बघा. एखाद्या वस्तूच्या मध्ये म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या मध्ये ज्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं असतं किंवा एखाद्या जागेच्या मध्ये असं म्हणायचं असतं, त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही इनचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल बघा. इन द मोबाईल एक वस्तू आहे ही. इन द बुक, इन द जग, इन द कार, इन द बॅग, इन द रूम. क्लिअर? जागेमध्ये किंवा एखाद्या वस्तूमध्ये या कंडिशनच्या अर्थाने. आता याचे एक्झाम्पल बघा. मी हे पुस्तकात वाचलं. बऱ्याचदा आपण असे सेंटेन्स बघतो, मी हे पुस्तकात वाचलं. म्हणजे तुम्ही काय केलं? एखाद्या वस्तूमध्ये, आपण म्हणलं ना एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये असेल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. सेंटेन्स काय होईल? आय हॅव रेड इट इन द बुक. आय हॅव रेड इट इन द बुक. तो कारमध्ये आहे, एखाद्या वस्तूमध्ये. ही इज इन द कार. ही इज इन द कार. आता तसंच मी म्हणलं एखाद्या जागेमध्ये. आता जागेमध्ये म्हणजे काय? आता बऱ्याचदा काय होतं, म्हणजे चारी बाजूनं बंद आहे, एखादी जागा आहे, समजा एखादी रूम आहे आणि ती चारी बाजूनं बंद आहे. अशा ठिकाणी जर कोणी त्या रूमच्या मध्ये आहे म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. एखादी जागा चारी बाजूनी बंद आहे, एनक्लोज्ड आहे, अशा कंडिशनमध्ये जर तिथे कोणी मध्ये आहे असं म्हणायचं असेल, तिथे सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. याचा एक्झाम्पल बघा. जसं की इन द ऑफिस, इन द स्कूल, अशा प्रकारे. एक्झाम्पल बघा. राम ऑफिसमध्ये काम करतो. राम वर्क्स इन द ऑफिस. राम वर्क्स इन द ऑफिस. तो ऑफिसमध्ये काम करतोय, चारी बाजूनी काय बंद आहे आणि तो मध्ये काम करतोय. अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. मी या आठवड्यात परत येईन. आता तुम्हाला सांगितलं मी इन अ 1 वीक, इन अ 1 डे. आता या आठवड्यात म्हणलं आहे म्हणून ते सुद्धा इनचा यूज होईल. आय विल रिटर्न इन धिस वीक. आय विल रिटर्न इन धिस वीक. आता सकाळी खूप थंडी होती. सकाळी खूप थंडी होती. मी सांगितलं तुम्हाला इन द मॉर्निंग, इन द इव्हनिंग. क्लिअर? म्हणून इथे सेंटेन्स काय होईल? इट वॉज व्हेरी कोल्ड इन द मॉर्निंग. इट वॉज व्हेरी कोल्ड इन द मॉर्निंग. तसंच मी जूनमध्ये जन्मलो होतो. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मंथमध्ये जर म्हणायचं असेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. आय वॉज बॉर्न इन जून. आय वॉज बॉर्न इन जून. मी अर्ध्या घंट्यात निघेन. तर अर्ध्या घंट्यात बोलला आहे, इथे सुद्धा इन येणार आहे. आय विल लिव्ह इन हाफ ॲन आवर. आय विल लिव्ह इन हाफ ॲन आवर. क्लिअर झालं तुम्हाला? इथंपर्यंत क्लिअर झालं? गुड. नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट कंडिशन बघा. मोठ्या जागेसाठी किंवा एखाद्या देशासाठी किंवा एखाद्या मोठ्या शहरासाठी इथे सुद्धा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. कसा? इन इंडिया, इन मुंबई, इन दिल्ली, इन अमेरिका, अशा प्रकारे. एक्झाम्पल. मी मुंबईत राहतो. आता मुंबई ही एक खूप मोठं शहर आहे म्हणून तुम्ही मुंबईमध्ये म्हणत असाल त्यावेळेस तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. आय लिव्ह इन मुंबई. आय लिव्ह इन मुंबई.
माझा भाऊ अमेरिकेत राहतो. एखाद्या देशात म्हणायचं असेल तिथे सुद्धा इनचा यूज करायचा, मी जसं सांगितलं. इथे सुद्धा मग इन द अमेरिका येईल ना. बनवा सेंटेन्स. माय ब्रदर लिव्ज इन अमेरिका. माय ब्रदर लिव्ज इन अमेरिका. क्लिअर झालं तुम्हाला इन. आता इन कसं यूज करायचं मला वाटतं तुम्हाला टोटली क्लिअर झालेलं असणार आहे, बरोबर. आता आपलं नेक्स्ट आहे सगळ्यात जास्त यूज केलं जाणारं सेकंड प्रिपोजिशन आहे ॲट. ॲट बघा कधी कधी यूज करायचं. आता ॲट यूज करण्याची कंडिशन बघा. पहिली कंडिशन, एखाद्या पॉईंटबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. कसा? एखाद्या आपण पॉईंटबद्दल म्हणजे एखाद्या लोकेशनबद्दल बोलत असतो. फॉर एक्झाम्पल, आता समजा ह्या एरियामध्ये इथे बस स्टॉप आहे, तर तुम्ही ह्या बस स्टॉपबद्दल बोलत आहात, त्यावेळेस तुम्ही काय म्हणा, ॲट द बस स्टॉप. किंवा ह्या एरियामध्ये इथे ऑफिस आहे, ॲट द ऑफिस. कारण ते लोकेशनसारखं आपण ज्यावेळेस एखादा पॉईंट लोकेशनसारखं ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. ॲट द स्टोअर एखादा पॉईंटच आहे तो पण. ॲट द गेट हा पण एक पॉईंटच मानला जातो. ॲट द स्कूल. अशा प्रकारे एखाद्या पॉईंटबद्दल म्हणजे एखाद्या पॉईंटबद्दल जेव्हा लोकेशनसारखा यूज करतो त्या ठिकाणी तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. याचं एक्झाम्पल बघा. राम बस स्टॉपवर उभा आहे. आता बस स्टॉपवर उभा आहे म्हणजे काय बसच्या टॉपवर जाऊन उभा नाही आहे, तो त्या लोकेशनवर उभा आहे, त्या पॉईंटवर उभा आहे. आपलं काय होईल सेंटेन्स मग? राम इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. राम इज स्टँडिंग ॲट द बस स्टॉप. मी हॉस्पिटलमध्ये आहे. आता मी हॉस्पिटलमध्ये आहे. इथे बघा थोडं कन्फ्यूज होताल तुम्ही, कन्फ्यूज व्हाल, थोडं लक्ष द्या. जेव्हा तुम्ही म्हणता मी हॉस्पिटलच्या मध्ये आहेत, तुम्ही जर हॉस्पिटलच्या मध्ये आहात असं जर तुम्हाला म्हणायचं असेल, जो की पूर्ण चारी बाजूनं बंद आहे अशा कंडिशनमध्ये, तेव्हा तुम्हाला इनचा यूज करायचा आहे. पण जनरली समजा तुम्हाला तुमच्या फ्रेंडचा फोन आला आणि तो विचारतो की तू कुठे आहेस, तर तुम्ही सिंपल म्हणताय तुम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहेत, हॉस्पिटलच्या त्या लोकेशन जवळ आहात आणि तुम्ही म्हणताय की मी हॉस्पिटलमध्ये आहात. आपण सांगत नाही, आपण जनरली असंच बोलतो की मी हॉस्पिटलमध्ये आहे, बरोबर. अशा कंडिशनमध्ये तुम्ही चारी बाजूनं जिकडे बंद आहे तिकडे नाही आहेत, पण त्या हॉस्पिटल हा जे लोकेशन आहे त्याच्या जवळपास कुठेतरी आहात, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला त्या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. मग सेंटेन्स काय होईल आपलं? आय एम ॲट द हॉस्पिटल. आय एम ॲट द हॉस्पिटल म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या एकदम मध्ये नाही. इन द हॉस्पिटल म्हटलं तर तुम्ही एक्झॅक्टली हॉस्पिटलच्या मध्ये असणार. ॲट द हॉस्पिटल म्हटलं की तुम्ही हॉस्पिटलच्या कुठेतरी आजूबाजूला आहात, मध्ये नाही आहेत. क्लिअर? आता नेक्स्ट कंडिशन बघा. एखादे स्मॉल प्लेसेससाठी सुद्धा तुम्हाला म्हणजे छोट्या शहरासाठी किंवा छोट्या जागेसाठी तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. कसा बघा? मी मुंबईत कांदिवलीला राहतो. आता मुंबई हे एक मोठं शहर आहे आणि कांदिवली त्यातला एक छोटासा पॉईंट आहे. अशा पॉईंटला असे पॉईंट तुम्हाला इंडिकेट्स करायचे असतात, त्यावेळेस तिथे ॲटचा यूज करायचा, बरोबर. सेंटेन्स काय होईल? आय लिव्ह ॲट कांदिवली इन मुंबई. आय लिव्ह ॲट कांदिवली इन मुंबई. आपण इन मुंबई मोठं शहर आहे म्हणून आपण इन घेतलं, जसं की इनच्या यूजमध्ये आपण बघितलं आहे इन मुंबई. आणि कांदिवली काय आहे? मुंबईमधला एक छोटासा पॉईंट आहे, एक छोटंसं लोकेशन आहे, म्हणून तिथे तुम्ही काय घेतलं? ॲट घेतलं. क्लिअर? आता नेक्स्ट कंडिशन बघा. पॉईंट ऑफ टाईम म्हणजे निश्चित वेळेसाठी सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल ॲट 6 o'clock, ॲट नाईट, ॲट डिनर, ॲट लंच, ॲट नून. हे काय आहे? एक फिक्स टायमिंग आहे त्याचे किंवा फिक्स पॉईंट ऑफ टाईम आहे, म्हणून इथे सुद्धा तुम्हाला ॲटचा यूज करायचा आहे. एक्झाम्पल, तो 6 वाजता येतो. 6 फिक्स टाईम आहे, फिक्स पॉईंट ऑफ टाईम आहे. बनवा सेंटेन्स. ही कम्स ॲट 6 o'clock. ही कम्स ॲट 6 o'clock. ती रोज 10 वाजता अभ्यास करते. फिक्स टाईम आहे. सी स्टडीज ॲट 10 o'clock एव्हरी डे. सी स्टडीज ॲट 10 o'clock एव्हरी डे किंवा सी स्टडीज ॲट 10 o'clock डेली. क्लिअर झालं? फिक्स टाईम ऑफ कळालं तुम्हाला कशा प्रकारे यूज करायचा आहे, पॉईंट ऑफ टाईमसाठी कशा प्रकारे यूज करायचा आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता नेक्स्ट कंडिशन बघा. किमतीसाठी सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करू शकता. कशा प्रकारे? द प्राइजेस ऑफ पेट्रोल हॅज बीन
द प्राइजेस ऑफ पेट्रोल हॅज बीन रेज्ड ॲट 90. म्हणजे काय म्हणतंय, प्राइजेससाठी सुद्धा तुम्हाला मी सांगितलं की ॲटचा यूज करायचा आहे. नेक्स्ट कंडिशन आहे फेस्टिवल सोबत किंवा एखाद्या इव्हेंट सोबत, ते सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करू शकता. कसं बघा, ॲट होली, ॲट दिवाळी, ॲट बर्थडे किंवा ॲट द पार्टी, अशा कंडिशनमध्ये. एक्झाम्पल, मी दिवाळीला घरी येईन. आय विल कम होम ॲट दिवाळी. आय विल कम होम ॲट दिवाळी. किंवा मी होळीला घरी येईन. आय विल कम ॲट होली. आय विल कम ॲट होली. अशा प्रकारे फेस्टिवल किंवा इव्हेंट यासाठी सुद्धा तुम्ही ॲटचा यूज करू शकता. हे क्लिअर झालं तुम्हाला? ॲट, इन, ॲट, अंडर, बिनीथ हे क्लिअर झालेलं आहे, बरोबर. डाऊन सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलं आहे. नेक्स्ट आहे, आपण खूपदा यूज करतो या प्रिपोजिशनचा, फ्रॉम. आता फ्रॉम बघा कधी यूज करायचं, लक्ष द्या. याची पहिली कंडिशन आहे एखाद्या स्थानाहून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी. या कंडिशनमध्ये फ्रॉमचा यूज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, राम मुंबईहून येतो. राम मुंबईहून येतो. राम इज कमिंग फ्रॉम मुंबई. राम इज कमिंग फ्रॉम मुंबई. म्हणजे तो एखाद्या स्थानी येणे किंवा जाणे या अर्थाने आपण यूज करायचा, मी तुम्हाला बोललेले आहे. म्हणून हे सेंटेन्स फ्रॉमने आपण केलं. सेकंड कंडिशन आहे पॉइंट ऑफ टाइम सांगण्यासाठी सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करू शकता. आता कसा बघा, एक्झाम्पल, मी उद्यापासून येणार नाही. उद्यापासून म्हणजे उद्याचा हा जो काही पॉइंट आहे, पॉइंट तुम्ही म्हणजे एखादी फिक्स वेळ नाही आहे, याच्यामध्ये फक्त पॉइंट सांगितलेला आहे. अशा कंडिशनमध्ये आय विल नॉट कम फ्रॉम टुमॉरो. आय विल नॉट कम फ्रॉम टुमॉरो. अशा प्रकारे तुम्हाला पॉइंट ऑफ टाइम सांगण्यासाठी सुद्धा फ्रॉमचा यूज करायचा आहे. ॲट आणि फ्रॉममध्ये कन्फ्यूज होऊ नका, तिथे सुद्धा ही कंडिशन आहे, पण तिथं मी कसं सांगितलेलं आहे ती तुम्ही एकदा लक्ष देऊन बघा, जेणेकरून तुम्हाला दोन्हीमधला डिफरन्स कळेल. थर्ड कंडिशन आहे एखाद्या सोर्सच्या थ्रू काहीतरी करणे. एखाद्या सोर्स थ्रू काहीतरी करणे, या कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करू शकता. तो कसा बघा, मी रामकडून ऐकलं. आता मी काय केलं, हे मला स्वतः केलं का? मी नाही, मला काय केलं, एखाद्या सोर्स करून हे कळालं. म्हणजे मला राम हा माझा काय झाला, एक सोर्स झाला, त्याच्या थ्रू मला ऐकण्याचं जे काही मी ऐकलं ते मला कळालं. तुम्ही काय म्हणता, मी हे रामकडून ऐकलो. अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही फ्रॉमचा यूज करायचा आहे. आय हर्ड इट फ्रॉम राम. आय हर्ड इट फ्रॉम राम. मी हे पुस्तकातून लिहिलं आहे. मी हे पुस्तकातून लिहिलं आहे किंवा मी हे पुस्तकातून लिहिलं. म्हणजे पुस्तक हे तुमचं सोर्स झालं, माध्यम झालं. आय रोट इट फ्रॉम द बुक. आय रोट इट फ्रॉम द बुक. आय रोट इट फ्रॉम द बुक. विहिरीतून पाणी काढ. आता विहिरीतून पाणी काढ म्हणताय, विहिरीतून जर पाणी काढायचं असेल तर तुम्हाला दोरीची मदत घ्यावी लागेल, एखाद्या बकेटची तुम्हाला हेल्प घ्यावी लागेल. म्हणजे या थ्रू तुम्ही ते पाणी काढणार आहात. अशा कंडिशनमध्ये सुद्धा सांगितलं मी तुम्हाला, एखाद्या सोर्स थ्रू जर तुम्ही एखादं कार्य करत असाल तिथे सुद्धा तुम्हाला फ्रॉमचा यूज करायचा आहे. ड्रॉ द वॉटर फ्रॉम अ वेल. 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 क्लिअर झालं तुम्हाला फ्रॉम? आय होप पहिल्यांदा थोडं कन्फ्युजिंग वाटेल. जर तुम्हाला थोडं कन्फ्युजिंग वाटत असेल किंवा कन्फ्यूज होत असाल तर काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि ते परत एकदा ऐकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. मी हे सगळं अगदी इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल अशा शब्दातच सांगत आहे. याच्यात कोणताही ग्रॅमॅटिकली किंवा कोणतेही मोठे मोठे वर्ड्स यूज करत नाही आहे. नेक्स्ट प्रिपोजिशन आहे ऑफ. OFF ऑफ. आता इथे बघा, एखाद्या जागेवरून वेगळे होण्याच्या उद्देशाने, एखाद्या जागेवरून एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट वेगळे होण्याच्या उद्देशाने तुम्हाला ऑफचा यूज करायचा आहे. ते पण कसं, खालच्या बाजूने, बरोबर. आता फॉर एक्झाम्पल, माकड झाडावरून पडलं. माकड काय होतं, झाडावर होतं आणि तो पडलं, म्हणजे तो झाडापासून वेगळा झाला आणि तो खाली पडला. अशा कंडिशनमध्ये मंकी फेल ऑफ द ट्री. मंकी फेल ऑफ द ट्री म्हणजे तो झाडापासून काय झाला, वेगळा झाला. टेबलावरून कप हलव. आता टेबलावर कप ठेवला आणि तुम्ही म्हणताय तो हलव, म्हणजे तो कप तुम्ही काय करताय, टेबलापासून वेगळा करताय. ही कंडिशन सुद्धा ऑफने करायची आहे तुम्हाला. मूव द कप ऑफ द टेबल. मूव द कप ऑफ द टेबल. मूव द कप ऑफ द टेबल
बऱ्याचदा काय होतं, ऑफ आणि फ्रॉममध्ये सिमिलॅरिटी तुम्हाला लक्षात येते ना, आपण तिथे बऱ्याचदा ऑफच्या ठिकाणी फ्रॉमचा यूज करतो. थोडंसं लक्ष द्या, तुम्हाला थोडीशी त्याची कंडिशन कळाली तर तुम्ही एक्झॅक्टली ऑफ कुठे यूज करायचं किंवा फ्रॉम कुठे यूज करायचं हे तुम्हाला कळून जाईल. नेक्स्ट, दूर राहा या अर्थाने सुद्धा तुम्ही या कंडिशनमध्ये सुद्धा ऑफचा यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, फुलापासून दूर राहा. बऱ्याचदा म्हणतो आपण फुलापासून दूर राहा. कीप ऑफ द फ्लावर्स. कीप ऑफ द फ्लावर्स. क्लिअर झालं. ऑफचा एवढाच यूज लक्षात ठेवा. दुसरे जास्त यूज लक्षात ठेवण्यापेक्षा हे मेन यूज तेवढे लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला इथेपर्यंत सगळे प्रिपोजिशन्स लक्षात आलेले असेल. आता जे काही प्रिपोजिशन्स उरलेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत, म्हणजे 7th मध्ये घेणार आहोत. याचं कारण की सगळे जर मी एकाच व्हिडिओमध्ये केले तर व्हिडिओ खूप लॉंग बनेल आणि तुम्हाला तो बघण्यासाठी थोडंसं अवघड होईल, म्हणून मी छोटे छोटे पार्ट करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. नाही समजलं व्हिडिओ पॉज करा, परत बघा, पण पूर्णपणे समजून घ्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा.